बी ए भाग 3 सेमिस्टर 5 आणि या 5व्या सेमिस्टरमधलं हे 5वं युनिट, त्यातलं दुसरं चॅप्टर भूमी प्रदूषण आणि जल प्रदूषण, लँड पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन. तर प्रदूषणाचे प्रकार या सगळ्या गोष्टी आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला शिकलो होतो. या लेक्चरमध्ये आपल्याला भूमी प्रदूषण आणि जल प्रदूषणाबद्दल शिकायचे. तर सर्वप्रथम भूमी प्रदूषण म्हणजे काय हे आपण शिकूयात. तर भूमी प्रदूषण म्हणजे काय, तर भूमीमध्ये, जमिनीमध्ये जे असे अनावश्यक घटक मिसळले जातात किंवा टाकले जातात की ज्यामुळं त्या भूमीची उत्पादकता कमी होते, त्याला भूप्रदूषण म्हटल्या जाते, भूमी प्रदूषण म्हटल्या जाते. त्याचे वेगवेगळे कारणे सांगितले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण काही कारणाचा उल्लेख या ठिकाणी करू शकतो. भूमी प्रदूषणाची कारणे, त्यातलं पहिलं आहे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या आपल्याला माहीत आहे, जागतिक लेवलची लोकसंख्यासुद्धा भरमसाठ वाढत आहे. ही लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळं या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य देण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी घरं निर्माण करण्यासाठी, रोजगारासाठी, या सगळ्या कारणासाठी जंगल काटली जातात आणि जंगल काटल्यामुळं भूप्रदूषणाचं प्रमाण वाढते. तसंच वाढती लोकसंख्या जास्त घनकचरा टाकते, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावत नाही आणि या सगळ्यांमुळं भूप्रदूषण होते. नंबर 2 आहे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जंगले साफ केली जातात, जंगल कटाई केली जाते. ज्या ठिकाणी पूर्वी जर शेती जरी होत असेल त्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या जातात आणि या बिल्डिंग बांधल्यामुळं किंवा हे जंगल कटाई केल्यामुळं प्रदूषणामध्ये वाढच होते आणि म्हणून भूप्रदूषणाचं एक महत्त्वपूर्ण कारण म्हणून सुद्धा या औद्योगिकीकरणाकडं पाहिलं जाते. त्यानंतर नंबर 3 टाकाऊ कचरा. टाकाऊ कचरा शहरी भागामध्ये विशेष करून आपण पाहतो, तो टाकाऊ कचरा आहे ज्याचं विघटन होत नाही किंवा जो केमिकल कचरा आहे, या कचऱ्यामुळं भूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. पण याची योग्य विल्हेवाट तुम्ही लावणे आवश्यक आहे, पण ते बऱ्याच ठिकाणी त्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे तो कचरा भूप्रदूषण निर्माण करतो. त्यानंतर आहे नंबर 4 सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्या. सांडपाणी शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागातलं असेल, हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या ज्या जलवाहिन्या आहेत किंवा ज्या नाल्या आहेत, ह्यासुद्धा बऱ्याच वेळा ओव्हरफ्लो होतात. त्याचं पाणी बाहेर येते, ते केमिकलयुक्त पाणी असते. तर ते पाणी चांगल्या जमिनीमध्ये मिसळल्यामुळं त्या जमिनीमध्ये नापिकी येते आणि हे सुद्धा एक या भूप्रदूषणाचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर नंबर 5 समुद्राचे पाणी. जनरली समुद्राचे पाणी खारे पाणी म्हणून ओळखले जाते. समुद्रात जेव्हा भरती येते तेव्हा भरती येत असताना हे खारं पाणी शेतजमिनीमध्ये मिसळले जाते आणि शेतजमिनीमुळं मध्ये हे खारं पाणी मिसळल्या गेल्यामुळं त्या जमिनीची ते जमीन म्हणजे त्यामध्ये जे मिठाचं प्रमाण आहे किंवा सोडियम आपण ज्याला म्हणतो, याचं प्रमाण वाढल्यामुळं त्या जमिनीमध्ये चांगलं पीक येत नाही. नंबर 6 आहे जंगलतोड. यांना त्या कारणाने रस्ते असेल, वाहतूक असेल किंवा धरणाचं बांधकाम असेल, औद्योगिकीकरण असेल, शहरीकरण असेल, या सगळ्या कारणासाठी जंगलाची कटाई केली जाते, जंगलतोड केली जाते आणि या जंगलतोडमुळं सुद्धा भूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर नंबर 7 वारे. वारे म्हणजे हवा. हवेमध्ये सुद्धा अनेक घटक असे असतात की जे एका ठिकाणचा कचरा दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या हवेमध्ये मिसळून जात असतो. यामुळे सुद्धा जमिनीचं प्रदूषण हे होत असते. नंबर 8 एक क्षाराचे प्रमाण वाढणे. जमिनीला काही प्रमाणात क्षारसुद्धा आवश्यक असतात, पण त्या क्षाराचं प्रमाण जेव्हा वाढते तेव्हा त्या जमिनीमध्ये नापिकी यायला लागते आणि त्या जमिनीतसुद्धा प्रदूषण व्हायला लागते. त्यानंतर नंबर 9 आहे जमिनीची झीज. बऱ्याच वेळा आपण पाहतो खूप जोरात पाऊस येतो, जमिनीचा जो काही सुपीक लेयर आहे किंवा सुपीक जी माती आहे ती या पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाते
पावसाच्या पाण्यासोबत ही वाहून जात असल्यामुळं ती जमीन निस्तेज होते किंवा ती सुपीक भाग वाहून गेल्यामुळं ती जमीन ही बंजर जमीन म्हणून राहते. म्हणजे जमिनीची सुद्धा झीज या पावसाच्या पाण्यामुळं होते आणि हे सुद्धा यामुळं सुद्धा या भूप्रदूषण होते. त्यानंतर आहे भूप्रदूषणाच्या नियंत्रणाचे उपाय, की ही भूप्रदूषण जरी असलं तरी याच्या नियंत्रणाचे काही उपाय असले पाहिजेत. त्यामध्ये पहिलं आहे खोदकाम थांबवणे. जे अवैधरित्या खोदकाम होते, डोंगराचं असेल, नदी नाल्याचं असेल, जे अवैधरित्या खोदकाम होत आहेत ते पहिले थांबवलं पाहिजे. ते जर थांबवलं तर जमिनीची जी काही नापिकी होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. त्या जमिनीचं प्रदूषणही कमी व्हायला लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी खोदतात त्या ठिकाणी परत ती जमीन झाडं लावायच्याही कामी राहत नाही, किंवा शेती करण्यासुद्धा कामाला राहत नाही. म्हणून खोदकाम थांबणं आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 2 आहे बांधकामाच्या विटा बनवणे थांबले पाहिजेत. बांधकामाच्या विटा बनवण्यासाठी एक चांगली कसदार माती वापरली जाते आणि अशी भारतभर किंवा जगभर खूप मोठ्या प्रमाणात अशी जर माती वापरल्या गेली तर सुपीक जमीन ही कमी उपलब्ध राहील आणि या सुपीक जमीन कमी उपलब्ध राहिल्यामुळं परत सुपीक जमीन कमी उपलब्ध राहिल्यामुळं किंवा सपीक लेयर या जमिनीमधून कमी झाल्यामुळं जमिनीचं प्रदूषण होईल आणि त्यासाठी या विटा बनवणे थांबलं पाहिजे. त्याला पर्यायी व्यवस्थासुद्धा केल्या जाऊ शकते. त्या पर्यायी मार्गाचा वापर केला पाहिजे. त्यानंतर नंबर 3 आहे वायू जल प्रदूषण थांबवले पाहिजेत. आता वायू आणि जल प्रदूषण हे सुद्धा भूमी प्रदूषण करते. कसं करते? वायू हवेमध्ये या प्रदूषणाचे कण जातात. प्रदूषणाचे कण त्या ठिकाणी केल्यामुळं हवेत याचे काही विघातक असे द्रव्य मिसळले जातात आणि ते हवेच्या सोबत ते वातावरणामध्ये मिक्स होतात आणि जेव्हा पावसाचं पाणी पडते त्यावेळी ते पावसाच्या पाण्यासोबत परत ते जमिनीवर येतात आणि जिथं ते केमिकल्स किंवा ते जे वायू या भूमीवर पडतात, जमिनीवर पडतात, त्या ठिकाणी प्रदूषण व्हायला लागते. त्यानंतर हे डोंगराचे खोदकाम थांबले पाहिजे. डोंगराचे खोदकाम करून बऱ्याच वेळा अनेक धातू त्या ठिकाणून काढले जातात. अवैध खनन होते, त्यामध्ये गौण धातू काढला जातो आणि या गौण धातू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात या डोंगराचं खोदकाम होते आणि डोंगराचं खोदकाम जर झालं तर एक पर्यावरणामध्ये एक प्रकारचा इनबॅलन्स त्यामध्ये व्हायला लागतो. जिथून नाही त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी नदीचे किंवा पावसाचं पाणी त्यामध्ये पुढून अजून तो नाला वाढत जाऊन ज्या ठिकाणी नाला नव्हता त्या ठिकाणीसुद्धा नाला निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून डोंगराचे बांधकामसुद्धा थांबले पाहिजे. ही सुद्धा एक भूप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना आहे. त्यानंतर नंबर 5 आहे अनावश्यक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. जो अनावश्यक कचरा आहे ज्याचं योग्य विल्हेवाट जर लावली तर भूप्रदूषण हे थांबणार आहे. त्यानंतर कारखान्यातून निघणाऱ्या धुराचे नियंत्रण केले पाहिजे. आपण पाहतो कारखान्यामधून अव्याहतपणे त्या धुरंड्यामधून धूर कायम हा निघत असतो आणि पूर्वीच्या पॉईंटमध्ये सांगितल्याप्रमाणे तो धूर आकाशात जातो आणि पावसाच्या पाण्यासोबत तो परत जमिनीवर पडतो आणि त्यामुळे सुद्धा भूप्रदूषण होते. आणि म्हणून कारखान्यातून बाहेर पडणारा जो काही विघातक वायू आहे तो थांबणे किंवा त्यावर नियंत्रण येणे आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 7 गुरांचे मलमूत्र व कचरा याची योग्य विल्हेवाट लावणे. गुरांचे मलमूत्र व कचरा यांची योग्य विल्हेवाट लावणे. गुरांचे मलमूत्र आहे, कचरा आहे, याचे जर तुम्ही कंपोस्ट खतासारख्या जर काही स्कीम राबवल्या की ज्यामुळे त्या कचऱ्याचं खत निर्माण होईल अशा ठिकाणी जर ते त्याची विल्हेवाट लावली किंवा त्याचा रियूज केला तर निश्चितच भूमी प्रदूषणाचं नियंत्रण होऊ शकते. त्यानंतर वृक्षारोपण केले पाहिजे. तर निश्चितच वृक्षारोपण हा सगळ्यात प्रदूषणावरचा मार्ग आहे. जर वृक्ष असतील, वृक्षारोपण जर केलेलं असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण वाढते. पावसाच्या पाण्यामुळे जे काही जमिनीची धूप होत असते किंवा जमीन वाहून जात असते ती थांबणार आहे आणि अनेक असे वृक्षारोपणाचे फायदे ते जर केलं तर निश्चितच भूप्रदूषणामध्ये घट येऊ शकते. ही सुद्धा एक उपाययोजना म्हणून वापरल्या जाऊ शकते. त्यानंतर नंबर 9 पडीक जमिनीवर वनीकरणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. जी पडीक जमीन आहे, विशेष करून इकलात जमीन वगैरे आहे,
त्या जमिनीवर जर वनीकरणाचा कार्यक्रम जर राबवला तर निश्चित त्या ठिकाणी झाडाची संख्या वाढेल आणि प्रदूषणामध्ये घट व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर आहे जलप्रदूषण. जलप्रदूषणाचा अर्थ ज्या पाण्यामध्ये भौतिक किंवा मानवीय कारणामुळे सृष्टीच्या आरोग्याला हानिकारक द्रव्य मिसळून पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता कमी होते त्याला जलप्रदूषण असे म्हणतात. तर ज्या पाण्यात अशी विषारी द्रव्ये मिसळली जातात त्याला प्रदूषित जल असे म्हणतात. म्हणजे जे अनावश्यक आहेत अशी अनावश्यक घटक जर त्या पाण्यामध्ये मिसळले ज्यामुळे आरोग्याला हानिकारक द्रव्ये जर पाण्यामध्ये मिसळली तर त्या पाण्याची नैसर्गिक जी काही गुणवत्ता आहे ती कमी होते आणि त्याला जलप्रदूषण असं म्हटल्या जाते. ज्या पाण्यात अशी विषारी द्रव्ये मिसळली जातात त्याला जलप्रदूषण असं म्हटल्या जाते. तर या जलप्रदूषणाचे प्रकार बघूया आपण. तर पहिलं आहे भौतिक जलप्रदूषण, म्हणजे ज्यामध्ये काही वस्तू टाकल्यामुळं, काही अनावश्यक वस्तू ज्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण होते व जलप्रदूषण होते त्याला भौतिक जलप्रदूषण म्हणतात. नंबर 2 आहे रासायनिक जलप्रदूषण. रासायनिक जलप्रदूषण अनेक प्रकारचे केमिकल्स आहेत, रसायनं आहेत की जे पाण्यामध्ये टाकली जातात आणि त्यामुळे सुद्धा पाण्याचं किंवा प्रदूषण होते त्याला रासायनिक जलप्रदूषण म्हणतात. त्यानंतर जैविक जलप्रदूषण. जैविक जलप्रदूषणसुद्धा एक या जलप्रदूषणाचा प्रकार आहे. जैविक घटकामुळे बऱ्याच वेळा पाण्याचं प्रदूषण होते त्याला जैविक जलप्रदूषण असं म्हटलं जाते. त्यानंतर आहे नंबर 4 रेडिओधर्मी जलप्रदूषण. रेडिओधर्मी जलप्रदूषण जे काही रेडिओधर्मी जलप्रदूषण आहे किंवा रेडिओधर्मीमुळं बऱ्याच वेळा पाण्याचं प्रदूषण होते त्या प्रदूषणाला रेडिओधर्मी जलप्रदूषण असं म्हटलं जाते. त्यानंतर आहे जलप्रदूषणाची कारणे किंवा स्रोत. काय कारणं आहेत बा जलप्रदूषणाची? तर या जलप्रदूषणाची कारणे किंवा स्रोत. तर पहिलं आहे उद्योगातील जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यामुळे सुद्धा ते पावसाच्या पाण्यामुळं पावसासोबत ते नदी नाल्यामध्ये जाते आणि त्या ठिकाणी सुद्धा जलप्रदूषण होते. म्हणून उद्योगातून टाकाऊ पदार्थ टाकल्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होते. नंबर 2 आहे सांडपाणी. सांडपाणी जे काही मोठमोठ्या जलवाहिन्यामधून वाहत असते ते सांडपाणीसुद्धा जाऊन नदीमध्ये मिसळते आणि त्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होते. त्यानंतर नंबर 3 आहे एकच पाणवठा. एकच पाणवठा म्हणजे काही खेडेगावामध्ये असे असतात की एकच पाणवठा आहे ज्यामध्ये धुणं धुतल्या जाते, गाई म्हशी धुतल्या जातात, जनावरं धुतल्या जातात, ज्यामध्ये इतर कचरा आणून टाकला जातो तेच पिण्यासाठी सुद्धा वापरलं जाते. असे एकच पाणवठा जर असेल त्या ठिकाणी सुद्धा जलप्रदूषणही मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यानंतर आहे खतं व कीटकनाशके. नंबर 4 खते व कीटकनाशके. आपण शेतामध्ये जेव्हा खतं टाकतो किंवा कीटकनाशके टाकतो ते पावसाच्या पाण्यामध्ये मिसळली जातात किंवा जमिनीला जर पाणी पुरवठा केला जात असेल, शेतीला जर पाणी दिलं जात असेल त्यामध्ये ते मिसळून ते पाण्याच्या प्रवाहासोबत नदीमध्ये नाल्यामध्ये जमा होतात आणि त्यामुळं सुद्धा जलप्रदूषण होते. नंबर 5 आहे जैविक घटक. जैविक घटकामुळं जे पाण्याचं प्रदूषण होते त्याला जैविक घटक प्रदूषण असं म्हणतात. तो एक स्रोत आहे की अनेक वेळा या जैविक घटकामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होते. त्यानंतर नंबर 7 जलवाहतूक. जलवाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा पाण्याची वाहतूक होते अशा वेळीसुद्धा या मोठ्या प्रमाणात प्रदूषण या पाण्याचं व्हायला लागते. नंबर 7 आहे आम्लयुक्त पाऊस. आम्लयुक्त पाऊस बऱ्याच वेळा कारखान्यामध्ये धूर निघतो त्या धूर हा आकाशात जमा होतो किंवा आकाशाकडे तो जात असतो आणि एक लेयर तयार झाल्यामुळं जेव्हा पाऊस पडतो त्या पावसाच्या पाण्यासोबत ते आम्ल ते रसायन हे परत या जमिनीवर पडते किंवा पाण्यात मिसळते आणि त्याला आम्लयुक्त पाऊस आपण असं म्हणतो, ज्यामुळं अनेक प्रकारचे विकार लोकांना झाल्याचं उदाहरणं पाहावयास मिळतात आणि हे सुद्धा एक या जलप्रदूषणाचं कारण आहे. नंतर अन्य कारणं आहेत की ज्यामध्ये सुद्धा जलप्रदूषण होते. विशेष करून काही विष्ठा असेल, जनावरांची विष्ठा असेल ती पाण्यामध्ये टाकली जाते, नाल्या आहेत किंवा इतर काही रसायनं आहेत की पाण्यामध्ये टाकल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यानंतर जलप्रदूषणाचे दुष्परिणाम. तर जलप्रदूषणाचे दुष्परिणाम काय आहेत? त्यातलं नंबर 1 होतं शुद्ध पाण्याचा अभाव. जलप्रदूषण निर्माण झालं तर शुद्ध पाणी मानवाला किंवा जनावराला किंवा सजीवाला मिळणार नाही आणि सजीवाला जर योग्य पाणी मिळालं नाही तर सजीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो. नंबर 2 आहे साथीच्या रोगांचा प्रसार. अनेक जे आजार आहेत ते आपण पाहतो की दूषित पाणी पिल्यामुळंच बहुसंख्य आजार हे मानवाला होत असतात
आणि त्यामुळं साथीचे रोग निर्माण होतात, साथीचे रोग येतात. आणि म्हणून साथीच्या रोगाचा जर प्रसार थांबवायचा असेल तर तुम्हाला जलप्रदूषणापासून मुक्तता करावं लागेल. जल हे स्वच्छ करावं लागेल. आणि म्हणून जलप्रदूषणाचा दुष्परिणाम सांगितला जातो की साथीच्या रोगाचा प्रसार या जलप्रदूषणामुळं होतो. त्यानंतर नंबर 3 आहे वनस्पती, झाडे, झुडपांवर परिणाम. अर्थात जर हे प्रदूषित जल जर झाडाला टाकलं गेलं तर झाडं वाढण्याची उदाहरणंसुद्धा आहेत. आणि म्हणून वनस्पती असेल, झाडं झुडपं असतील यावर सुद्धा दुष्परिणाम या जलप्रदूषणाचा होतो. त्यानंतर नंबर 4 आहे जलचरांचा विनाश. जलचर म्हणजे जे पाण्यामध्ये राहणारे जे काही जलचर आहेत, कासव आहे, फिश मासोळ्या आहेत, काही साप आहेत किंवा इतर बरेचसे कीटाणू त्या पाण्यामध्ये आपलं जीवनमान जगत असतात. तर असे दूषित पाणी किंवा प्रदूषित पाणी जर त्या पाण्यामध्ये मिसळलं गेलं तर त्या जलचरांचा सुद्धा विनाश या जलप्रदूषणामुळे होऊ शकतो. त्यानंतर नंबर 5 आहे जमीन व पिकांवर विपरीत परिणाम. हे प्रदूषित पाणी जर आपण आपल्या जमिनीला दिलं, पिकांना जर दिलं तर अनेक पिकं हे नाश पावतात, अनेक पिकं हे जळून जातात. ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जळणे म्हणतात. म्हणजे तो करपून जाते पीक ते आणि किंवा त्याच्यावर वेगळे आजार येतात. आणि म्हणून अशा प्रदूषित पाण्यामुळे पिकांवर सुद्धा विपरीत परिणाम झाल्याचं पाहावयास मिळते. त्यानंतर आहे जलप्रदूषण नियंत्रणाचे उपाय. म्हणजे जलप्रदूषण तर आहे पण याचे नियंत्रण केल्या गेलं पाहिजे. याचे काय उपाय आहेत का? तर पहिला उपाय आहे नंबर 1 रासायनिक प्रदूषणावर उपाय. जे रासायनिक प्रदूषण होत आहे कारखान्यामधून त्या टाकाऊ पाण्यासोबत ते डायरेक्ट त्या नदीमध्ये किंवा नाल्यामध्ये ते सांडपाणी सोडल्या जाते या कारखान्याचं ते रसायनाचं. हे रसायनं जर कारखान्यातून टाकणं जर बंद केलं तर निश्चितच जलप्रदूषणावर नियंत्रण आणल्या जाऊ शकल. त्यानंतर नंबर 2 सांडपाण्याचे निस्सारण. सांडपाणी जे काही घरामधून कारखान्यांमधून बाहेर पडते त्याचं योग्य निस्सारण केलं गेलं निश्चितच जलप्रदूषण होणार नाही किंवा जलप्रदूषण हे थांबेल. त्यानंतर नंबर 3 आहे जंतुनाशक यांचा योग्य वापर. जे जंतुनाशक आपण कीटकनाशक फवारण्या करतो याचा जर योग्य वापर केला, लिमिटमध्ये जर वापर केला तर तरीसुद्धा जलप्रदूषण होण्यापासून आपण या पाण्याला वाचवणार आहे किंवा जलप्रदूषणामध्ये घट यामुळं होऊ शकते. आणि म्हणून जंतुनाशक किंवा कीटकनाशक यांचा योग्य वापर करणे ही सुद्धा एक उपाययोजना आहे. त्यानंतर आहे नंबर 4 पाणी शुद्धीकरण. जर शेताला पाणी देत असाल किंवा कारखान्यातून बाहेर पाणी तुम्ही सांडपाण्याच्या माध्यमातून टाकत असाल तर ते शुद्ध करून जर टाकलं तर निश्चितच जलप्रदूषण हे कमी होऊ शकते. त्यानंतर नंबर 5 लोकशिक्षण लोकांना या जलसाक्षर करणे, लोकांना या प्रदूषणाबद्दल जागृती निर्माण करणे. निश्चितच लोकशिक्षण जर निर्माण झालं तर जलप्रदूषण काय, भूमी प्रदूषण काय, वायू प्रदूषण काय या सगळ्याच प्रदूषणांवर नियंत्रण येऊ शकते. त्यानंतर नंबर 6 कायदा आणि नियम. काही कायदे आहेत की जे प्रदूषणावर नियंत्रण आणत असतात. तर अर्थात हे कायदे आणि नियम जर अजून कठोर केले तर निश्चितच जलप्रदूषण असेल किंवा इतर प्रदूषणं असतील या सगळ्यांवर नियंत्रण येणार आहेत. आणि म्हणून कायदा आणि नियम हे सुद्धा सक्त किंवा आपण ज्याला काय म्हणतो कठोर जर केले तर निश्चितच या जलप्रदूषणावर नियंत्रण येऊ शकते. ह्या सगळ्या उपाययोजना या जलप्रदूषण किंवा भूमी प्रदूषण याबद्दल सांगितल्या जातात. एकूणच काय जलप्रदूषण असेल, भूमी प्रदूषण असेल या सगळ्यांमधून जर मानवाला वाचायचं असेल किंवा प्रदूषण जर कमी करायचं असेल तर निश्चितच हे सगळे नियम कायदे तर आहेत पण जोवर आम जनता किंवा सर्वसामान्य लोक याबद्दल जागरूक होणार नाहीत तोपर्यंत हे प्रदूषण थांबणार नाही.